हॅलो फ्रेंड्स, मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये। आज सुंदर टेस्टी एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, अख्खा मसूर, तो सुद्धा माझ्या पद्धतीचा। खूप सुंदर टेस्टी अशी ही रेसिपी आहे, तडका दिलेला अख्खा मसूरची रेसिपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। खूप सुंदर अशी ही अख्खा मसूरची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। आणि अजून चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा। चला मग सुरुवात करूया आपल्या अख्खा मसूरला। इथे मी मेजरिंग कपचा 1 कप अख्खा मसूर घेतलेला आहे। तो आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याच्यात थोडं पाणी टाकून कुकरला 4 शिट्यांमध्ये तो शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, इथे छानपैकी व्यवस्थित धुवून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून 4 शिट्यांमध्ये तो व्यवस्थित असा आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया। इथे एका पॅन मध्ये आता मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी हे टाकून घेतले। ते छानपैकी गरम झाले की 2 मोठे बारीक चिरलेले कांदे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता थोडं मीठ टाकून घेऊया चवीनुसार, की जेणेकरून आपला कांदा टोमॅटो हा लवकर शिजला पाहिजे आणि आपल्या भाजीमध्ये मीठही टाकून होऊ शकते। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करूया। आता इथे मी आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, ती मी 1 टेबलस्पून घेतलेली आहे। ती पण सगळी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी आपण आपला कांदा छानपैकी शिजवून घेऊया। हे बघा, इथे कांदा आपला छानपैकी मऊ झालेला आहे। परत एकदा जरासं कमी मिक्स करून घेते। आता आपण बाकीचे मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। इथे 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 2 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे लाल तिखट घेतलेला आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। आता मी तिथे अर्धा कप पाणी टाकून सगळं मिक्स करून घेते। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। आता सगळं छानपैकी आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तिथपर्यंत आपल्या मसूर आहे तो सुद्धा कुकरमध्ये छानपैकी शिजलेला आहे। आता आपण तो सगळा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण आपला मसूर हा त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि आता इथे मी कांदा लसूण आणि खोबऱ्याचा जो मसाला म्हणजे जे वाटण तयार केलेलं आहे ते मी 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये टाकून घेते, की त्याने आपल्या मसूरच्या थोड्या ग्रेव्हीला थोडा थिकनेस पण येईल आणि आपले सगळे मसाले आहेत ते सगळे बॅलन्स पण होतील। त्यासाठी इथे मी कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला इथे टाकून घेतलेला आहे। आता आपण हे असंच एक 10 मिनिटांसाठी फक्त सगळं मिक्स व्हायला पाहिजे, खोबरं वगैरे, म्हणून हे आपण एकत्र असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, 10 मिनिटांमध्ये छानपैकी आपलं हे सगळं शिजून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर एक वेगळा तडका आपल्याला द्यायचा आहे, की इथे मी 3 टेबलस्पून तूप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून चाट मसाला टाकलेला आहे, 7-8 लसूण ठेचून टाकलेली आहे आणि 2 लाल सुकी मिरची आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतले। ते सगळं व्यवस्थित असं तुपामध्ये जरा मिक्स करून घेऊया आणि ह्याचा एक आपण अख्खा मसूरला एक तडका द्यायचा आहे, की जेणेकरून आपल्या अख्खा मसूरला खूप सुंदर टेस्ट येते। ही एक छान वेगळी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही अख्खा मसूर करून बघा, खूप सुंदर टेस्टी असा आपला हा अख्खा मसूर तयार होतो। हे बघा, अशा पद्धतीने मी छानपैकी तुमच्यासमोर एक अख्खा मसूरची रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, हा अख्खा मसूरची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही ही अशी तयार करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत आपला हा अख्खा मसूर एन्जॉय करा।